आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विधान भवनाच्या पायऱ्यावरती आपण पाहिलंय की विरोधक आक्रमक होतात, मात्र आज सत्ताधारीच आक्रमक झाले। सलीम कुत्ता प्रकरणाला घेऊन सलीम कुत्ता प्रकरणाचे तार धागेदोरे नेमके कुणापर्यंत पोहोचलेत आणि नेमकं सांगायचंय काय सरकारला? अडचणी वाढतील शिवसेना उबाटा गटाच्या नेत्यांचे? सलीम कुत्ता प्रकरण म्हणजे आज मी पाहिलं कोणी एक प्रेस दिलेली की सलीम कुत्ता 98 साली वारला वगैरे, त्याला 3 बायका होत्या, त्याच्या प्रॉपर्टीचं काय, या माहिती इतक्या लवकर या लोकांकडे येतात कशा? हा माझा प्रश्न बेसिकली। 2 दिवस हे अधिवेशनाला सुट्टी होती तर बायका पोरामध्ये आपल्या खेळा ना सलीम कुत्ताची माहिती काढत होते का? आणि हा बडगुजर जो आहे ना त्याच्याकडे जो काही व्हिडिओ, तो जो काही व्हिडिओ समोर आलेला आहे त्याच्यामध्ये तो डान्स करताना दिसतोय सलीम कुत्ता बरोबर। आणि बडगुजर हा छोटा आहे, याचा हा मिडिएटर आहे। खरा आरोपी त्याच्यामध्ये संजय राऊत असं माझं एक काय असं कशासाठी ते करता येते? आणि हे प्रकरण पुन्हा त्याच्या अंगलट येऊ नये म्हणून त्यात उद्धव ठाकरेंचं नाव घेतात। उद्धव ठाकरेचा या प्रकरणाशी काही संबंध नाही हे मी सांगतो, कॅमेऱ्यावर सांगतो, पण संजय राऊतचा निश्चित त्याच्यात प्रकरण संबंध आहे। तो तिथलचा संपर्क प्रमुख आहे आणि हे सगळ्यात जे काही ॲडजस्टमेंट करणारा हा बडगुजर होता। म्हणून जेव्हा चौकशी होईल, आता जेव्हा बोलवले 2 वेळा त्याला बोलवलंय, 3ऱ्या वेळा तो स्वतः सांगेल की हे कुणाच्या आदेशानंतर मी करत होतो। म्हणजे सलीम कुत्ता वाया बडगुजर वाया संजय राऊत असं म्हणावं? असाच प्रवास आहे। अहो सर्वसामान्य कार्यकर्ता तो बडगुजर, तो कुठं सलीम कुत्ता आणि कुठं तो बडगुजर? काहीतरी त्याचा अर्थ आहे का त्याला काही? पण मग सरकारवर हा पण आरोप लागेल की मोठे जे नेते उबाटा गटाचे त्यांना कुठेतरी फ्रेम केलं जाते, त्यांना फसवण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग केलं जातंय। मग बडगुजरला फाशी देऊन टाकू ना आपण, म्हणजे मेन आरोपी बाजूला राहू द्यायचा आणि दुसऱ्याला एखाद्या निष्पापाला जो मिडिएटर होता त्यालाच फाशी देऊन टाकायची, म्हणजे प्रकरण संपून जाईल। असं नसतं। एखाद्या प्रकरणाचे धागेदोरे जे लांबपर्यंत जातात त्या टायमाला मुख्य आरोपी किंवा मेन सूत्रधाराला त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित असतं आणि सरकार त्या पद्धतीने काम करतंय। पण संजय राऊतांवरती या पद्धतीचा आरोप कोणत्या आधारावर होतो असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। अहो गेले 10 वर्षे तो नाशिकचा संपर्क प्रमुख आहे। नाशिकच का? तर नाशिकचं कनेक्शन तिकडं होतं म्हणून। नाशिकमधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जरी विचारलं की संजय राऊतचे काय काय प्रकरण इथून हँडल होत होते ते सुद्धा तुम्हाला सांगू शकतील। काही माहिती, काही धागेदोरे मिळत आहेत का किंवा काही पुरावे मिळालेत का असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो या निमित्तानं। पोलिसांना करू द्या ना त्यांचं काम, मग त्यांचं सगळं तपासाचं सूत्र जर आपणच हातात घेतलं मग पोलिसाची गरज काय? पोलिसांचं काम करतील, आपण आपलं काम करू आणि आपल्याकडे जर काही माहिती असेल तर आपण त्यांना देऊ। तुमचे पण तर सूत्र आहे, तुमच्या सूत्रांकडून काय माहिती मिळाली? आमचे सूत्र तर हेच आहेत की हे सहजासहजी छोटं प्रकरण नाही आहे, हे छोटं प्रकरण नाही आहे। या प्रकरणाला थोडं सिरियसली घ्या। अशा या प्रवृत्तीमुळे जी गुंडशाही वाढते, ज्याला म्हणतात क्राईम वाढतो, त्याला हे लोक कारणीभूत असतात। आणि पॉलिटिकल लीडरनी अशा लोकांबरोबर ठेवलेले संबंध हे समाजासाठी हितकारक नाहीत, हे माझं स्पष्ट मत आहे। संजय राऊत यांची पण चौकशी होईल? संजय राऊतच्या 2-3 चौकशा पूर्वी चालू आहेत, त्याच्यात एक भर पडलेली नवीन। म्हणून तुम्हाला सांगितलं की डिसेंबर-जानेवारी महिना हा त्याच्यासाठी थोडंसं वक्र, त्याचे काय स्टार त्याचे खराब आहेत, कदाचित ते जेलमध्ये जातील। सर, आपण पाहतोय संजय शिरसाट यांनी या ठिकाणी महत्त्वाचं विधान केलंय। सलीम कुत्ता प्रकरणामध्ये सुधाकर बडगुजर यांचे जे संबंध समोर आले, यानंतर आता नवीन माहिती समोर येते। आरोप केला जातोय सरकारच्या नेत्यांकडून, आमदारांकडून की संजय राऊत यांचे सुद्धा संबंध आहेत, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईल। संजय राऊत तुरुंगात जातील असं सुद्धा भाष्य ते करतायत, भाकीत करतायत। त्यामुळे नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन अमित चिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।